या सवयींमुळे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत आणि किंमत देखील देत नाहीत. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात जर काही खरोखर अमूल्य असेल तर ते म्हणजे आदर आणि सन्मान. पैसा, पद, प्रसिद्धी या गोष्टी मिळवता येतात, गमावता येतात आणि पुन्हा मिळवता येतात. पण एकदा माणसाचा मान गेला की तो पुन्हा कमावणे फार कठीण असते. प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाटत असते की लोकांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावे, आपल्या उपस्थितीची दखल घ्यावी, आपल्या मतांना किंमत द्यावी. पण अनेकदा आपणच नकळत अशा सवयी जोपासत असतो ज्यामुळे लोक आपल्याला दुर्लक्षित करतात, आपल्या बोलण्याला फारसं महत्त्व देत नाहीत आणि हळूहळू आपल्यापासून दूर जातात. आणि गंमत म्हणजे आपल्याला कारणच कळत नाही. कधी आपण स्वतःला विचारतो का की लोक माझं म्हणणं काय ऐकत नाहीत? मी बोललो की वातावरण का थंड होतं? लोक माझ्याशी तितकं खुलेपणाने का बोलत नाहीत? यामागे बाहेरची कारणं असतीलच असं नाही, बऱ्याच वेळा आपल्या वागण्यातल्या काही गोष्टी त्यासाठी जबाबदार असतात. अनेक लोकांच्या स्वभावात एक गोष्ट दिसून येते. ते स्वतःचं बोलणं प्रचंड उत्साहाने मांडतात, पण समोरच्याचं बोलणं ऐकून घेण्याची त्यांच्यात तयारी नसते. संवाद हा दोन बाजूंनी होणारा प्रवास आहे, पण काही जण तो एकतर्फी करतात. ते आपले अनुभव, आपले विचार, आपली मते याबद्दल तासनतास बोलू शकतात. पण जेव्हा समोरचा काही सांगायला लागतो तेव्हा त्यांची उत्सुकता कमी होते. ते मध्येच तोडतात, विषय बदलतात किंवा आपल्याच गोष्टीकडे परत येतात. अशावेळी समोरच्याला जाणवतं की माझं ऐकून घेणं यांना महत्त्वाचं वाटत नाही. आणि जिथे ऐकून घेणं नाही तिथे आदर निर्माण होत नाही, कारण प्रत्येकाला आपला आवाज ऐकला जावा असं वाटतं. जे लोक मनापासून ऐकतात, मध्ये अडथळा आणत नाहीत, डोळ्यात डोळे घालून लक्ष देतात, त्यांच्याबद्दल आपोआप सन्मान निर्माण होतो. याच्याशी जोडलेली दुसरी बाब म्हणजे अति बोलण्याची सवय. काही लोक इतकं बोलतात की त्यांचा शब्दांचा ओघ थांबतच नाही. प्रत्येक विषयावर मत, प्रत्येक प्रसंगावर टिप्पणी, प्रत्येक चर्चेत स्वतःची उपस्थिती दाखवण्याची धडपड, या सगळ्यामुळे लोकांना थकवा येतो. शब्दांची किंमत तेव्हाच राहते जेव्हा ते मोजून वापरले जातात. खूप बोलणाऱ्याचं बोलणं लोक कमी गांभीर्याने घेतात, कारण जे सतत बोलतात त्यांचं प्रत्येक वाक्य महत्त्वाचं असू शकत नाही असं लोकांच्या मनात बसतं. उलट जे शांत असतात, आवश्यक तेव्हाच बोलतात, त्यांचा प्रत्येक शब्द लोक लक्षपूर्वक ऐकतात. म्हणूनच प्रमाणात बोलणं ही एक कला आहे. शांतता कधीकधी व्यक्तिमत्वाला वजन देते. काही जणांना इतरांच्या आयुष्यातील उणीवा शोधण्यात विशेष आनंद मिळतो. कोण काय चुकीचं केलं, कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणाचं अपयश कशामुळे झालं, यावर चर्चा करण्याची त्यांना सवय लागलेली असते. सुरुवातीला अशा चर्चा मनोरंजनासारख्या वाटू शकतात, पण हळूहळू लोकांच्या मनात शंका निर्माण होते. आज हा दुसऱ्याची निंदा करतोय, उद्या कदाचित माझीही करेल. म्हणून लोक सावध होतात, अंतर ठेवतात. निंदा ही केवळ शब्दांची नसते, ती विश्वासाला धक्का देते. आदर मिळवायचा असेल तर इतरांविषयी बोलताना संयम, सकारात्मकता आणि मर्यादा पाळणं आवश्यक असतं. कोणाचं चुकलं असेल तर त्याला थेट सांगणं योग्य, पण पाठीमागे चर्चा करणं व्यक्तिमत्वाला कमी करतं. याशिवाय स्वतःची चूक मान्य न करण्याची प्रवृत्तीही अनेक नात्यांमध्ये भेगा पाडते. काही लोकांना आपण चुकीचे असू शकतो हे मान्यच होत नाही. ते प्रत्येक वादात स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतात. इतरांच्या चुका दाखवण्यात ते तत्पर असतात, पण स्वतःच्या चुका दिसल्या की ते स्पष्टीकरण देतात, कारणं सांगतात किंवा विषय बदलतात. अशा लोकांबद्दल हळूहळू लोकांचा आदर कमी होतो, कारण खरा मोठेपणा हा चूक मान्य करण्यात असतो. हो, इथे माझ्याकडून चूक झाली असं म्हणण्याचं धैर्य ज्या व्यक्तीत असतं, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास आणि सन्मान वाढतो. परिपक्वता म्हणजे निर्दोष असणं नाही, तर दोष स्वीकारण्याची तयारी असणं. आजच्या धावापळीच्या जीवनात मला वेळ नाही ही वाक्य सहज तोंडावर येतात. वेळेचं महत्त्व नक्कीच आहे. प्रत्येकाला आपली कामं, जबाबदाऱ्या असतात. पण जर आपण सतत सर्वांना सांगत राहिलो की मला वेळ नाही, मी खूप बिझी आहे, मला फुरसत नाही, तर हळूहळू लोक आपल्याला त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढतात. कारण नातेसंबंधांना वेळ द्यावा लागतो. जेव्हा यश साजरं करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या भोवती कोणी नसतं, कारण आपणच आधी त्यांच्यासाठी वेळ काढला नव्हता. आदर हा केवळ कामगिरीवरून मिळत नाही, तो माणुसकीवरून मिळतो. वेळ देणं म्हणजे समोरच्याला आपण महत्त्व देतोय हे दाखवणं. काही लोकांना आपल्या यशाबद्दल बोलण्यात आनंद मिळतो हे स्वाभाविक आहे, पण जेव्हा ते सतत स्वतःचं कौतुक करतात, प्रत्येक गोष्टीत स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःला वर दाखवतात, तेव्हा लोकांना ते अप्रिय वाटतं. बढाया मारणं हे आत्मविश्वासाचं लक्षण नसून असुरक्षिततेचं द्योतक असतं असं अनेकांना वाटू लागतं. जे खराच मोठं काम करतात त्यांना स्वतःचं मोठेपण सांगावं लागत नाही. त्यांची कामं स्वतः बोलतात. नम्रता ही आदराची जननी आहे. जितकं आपण जमिनीवर राहतो तितका समाज आपल्याला उंच स्थान देतो. सतत नकारात्मक विचार करणं हीही एक सवय आहे जी लोकांना आपल्यापासून दूर करते.
प्रत्येक गोष्टीत उणिवा शोधणं, प्रत्येक योजनेत अडथळेच पाहणं, प्रत्येक यशात काहीतरी दोष काढणं, यामुळे वातावरणात नकारात्मकता पसरते. लोकांना अशा व्यक्तींपासून थकवा येतो, कारण माणूस आशावादी वातावरणात राहू इच्छितो. सकारात्मकता म्हणजे समस्यांकडे दुर्लक्ष करणं नाही, तर समस्यांमध्येही उपाय शोधण्याची वृत्ती. जे लोक प्रेरणा देतात, आशा दाखवतात, कठीण प्रसंगात धीर देतात, त्यांच्या भोवती लोक राहू इच्छितात. आणि जिथे लोक राहू इच्छितात तिथे आदर आपोआप येतो. आदर मिळवणं ही एखादी युक्ती नाही, ती एक प्रक्रिया आहे. ती आपल्या रोजच्या वागण्यातून, बोलण्यातून, विचारातून तयार होते. आपण इतरांना किती महत्त्व देतो, त्यांचा सन्मान राखतो, त्यांच्या भावनांची कदर करतो, यावर आपली प्रतिमा उभी राहते. आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि तो कमावण्यासाठी मोठ्या मोठ्या कृतींची गरज नसते. छोट्या छोट्या सवयी बदलल्या की मोठा फरक पडतो. जेव्हा आपण ऐकायला शिकतो, मोजून बोलतो, निंदा टाळतो, चूक मान्य करतो, नात्यांना वेळ देतो, नम्र राहतो आणि सकारात्मक विचार करतो, तेव्हा लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. ते आपल्याला केवळ ओळखतात नाहीत, तर मान देतात. आणि खरा सन्मान तोच जो मनातून येतो. म्हणूनच जर आयुष्यात आपल्याला हवा तसा मान सन्मान मिळत नसेल, तर बाहेरच्या जगाला दोष देण्याआधी आरशात स्वतःकडे पाहायला हवं. कारण बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. आणि जेव्हा आपण स्वतःला सुधारतो, तेव्हा जग आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं.